तिन्ही बोकडे आहे का? तिन्ही बोकडे 35,000 रुपये म्हणून राहिले बाबा. काय कोणी मागितले का नाही? ₹1200. दोन मिनिट ऐकता का? तुमचं राहून द्या माझं राहून द्या. तुमचं राहून द्या 8,000, माझं राहून द्या 100-200 माल आहे. तो कुठून आले? आळंदीवरून. काय म्हणते बकऱ्यांचे? काय किमती म्हणते? मागते ना 4-4.5. 4.5 का? मोबाईल नंबर सांगते 93 हां 70 हां 18-98-26. ठीक आहे, धन्यवाद. भाऊ अशा क्वालिटीमध्ये बकरं आहे, जर कोणाला लागत असेल तर त्यांना कॉल करू शकतो. कुठून आले? ज्ञानेश्वरी राशीन. आणि काय किंमत मध्ये? 4-4.5 पर्यंत. 4.5 पर्यंत. काय मागणी वगैरे काय? 4.5 पर्यंत मागणी. 4.5 पर्यंत मागणी का? बरं, मोबाईल नंबर सांगा. सांग 95-52 हां 75-40-21. हो, कुठून आले? चिंचोली मोराची चिंचोलीवरनं. कुठून आले? चिंचोली मोराची. 16,000 रुपये काय मागणी वगैरे? मागणी 13-14 पर्यंत मागतात. 13-14. घरी आहे का? हा घरी आहेत ना. मोबाईल नंबर सांगा. 80-10-17 55-89. अशा क्वालिटीमध्ये बोकड आहे, जर कोणाला लागत असेल तर कॉल करू शकता त्यांना. सोजत मध्ये पाट आहे, चांगल्या क्वालिटीमध्ये. नमस्कार. चालतंय सर. मी काष्टीहून आलोय. आणली 40 पिल्ल. 3 पाटी दिल्यात पोटा जातीच्या 2,500 रुपयाने पाळण्यासाठी. दूध पित इथं एक 15-15 दिवसाचे असते. कोणाला पाहिजे असलं तर संपर्क साधा. नंबर घ्या 82-62-94-39-18. चालतंय. अशा क्वालिटीमध्ये बकरं आहे, जर कोणाला लहानचे मोठे करायचे असतं तर यांच्याकडे अवेलेबल राहतील, तर त्यांच्यावर कॉल करू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये बकरं आहे. बारीक पिल्लांचा लॉट आहे. 2.5, 3, 3.5, 4,000 रुपये अशी रेंज आहे बकरांची. व्यवहार चालू आहे इथं बकरांचा. कशा घेतल्या? काय नागाने घेतलं? व्यवहार चालू आहे. आजी काय किमती लावल्या? कितीला द्यायचे? हो, काय किंमत लावली? 20,000 रुपये का? 20,000 रुपये म्हणून राहिले बाबा. काय मागणी वगैरे कोणी मागितलं की नाही आज? 15,000 रुपये पर्यंत मागू राहायचं. दोन्ही बोकड आहे का पाठी? दोन्ही बोकड आहे. 15,000 रुपये पर्यंत मागणी आली. 20,000 रुपये म्हणून राहिले बाबा. काय किंमत म्हणते बकऱ्यांची? काय किंमत आहे? 16,000 रुपये. शेळी सहित आहे ना? ही शेळी आहे.
ही शेळी आहे, इथं खाली 2 बकरं आहे. तर 16,000 रुपये म्हणून राहिले. काय मागणी वगैरे कोणी मागितलं का नाही? मागितली का? तर मग काय किंमत कितीपर्यंत द्यायची काय? 15 पर्यंत फायनल द्यायची. तर 15 पर्यंत फायनल द्यायची. घरी आहे का शेळ्या अजून? घरी आहे का? मोबाईल नंबर सांगा. 81 81 08 45 45. धन्यवाद. यांच्याकडं अशा क्वालिटी मध्ये शेळ्या आहे. जर कोणाला पाहिजे नसेल तर कॉल करू शकता. नमस्कार. बोला बोला. कुठून आले? बांगदरी काय किंमत म्हणते? यांची 5,000 5,000. काय मागणी वगैरे काय? मागणी 4,000. 4,000. घरी आहे का अजून? त्यांच्याकडं तर एवढ्या प्रमाणात आहे बुवा. कुठून आले? नावरा मावळामध्ये. काय काय आणले आज? आज 4 पिल्लं आणली बारकाली. हा, 3 इकली एक राहिले. एक राहिले. काय किंमत म्हणते त्याची? त्याला आता 2200 ला 2,500 रुपये द्यायचे. 2,500 रुपये द्यायचे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 99 75 हा, 84 हा. 59 14. अशी पिल्लं जर लागत असल्या तर आपल्या अवेलेबल मिळते. आपल्याकडे शेळ्या बकरी अशी बारकाली पिल्लं पण मिळते. आपल्याकडे शेळ्या आहेत बऱ्याच भरपूर घरी. म्हटलं शेळ्या बिट्टलच्या शेळ्या आहेत. कोणकोणते बाजार करते? आम्ही लोणंद, यवत, शिक्रापूर, शिरूर, तळेगाव कोणाला लागत असेल तर भेटू. शेळ्या किंवा बकरं वगैरे. भेट होते. धन्यवाद. उस्मानाबादी शेळ्या आहेत. काय काय किमती हो? किंमत कुठून आले? काष्टी अच्छा, आज काय काय आणले? ते काय 4 शेळ्या 4 शेळ्या. हम्म. काय काय किमती यांच्या? त्यांच्या 14,000 14,000. गाभण आहे. गाबण्या किती महिन्याचे गाभण? 3 तीन महिन्याचे गाभण. काय प्राइस कितीपर्यंत? द्यायचे त्या 13 किराणा द्यायचे का? तुमचा मोबाईल नंबर सांगा. 99 हा, 99 70 हा, 63 हा. 45 94. धन्यवाद. जर बाजारला राहत्या तर यांच्याकडे चांगल्या क्वालिटीमध्ये शेळ्या भेटतील. जर कोणाला पाहिजे नसेल तर शेळ्या घेऊन जाऊ शकतो. उस्मानाबादी शेळ्या आहे आणि 3 महिन्याच्या गाभणी शेळ्या आहे. पहिलं शेळ्या आहे. जर कोणाला लागत असेल तर कॉल करू शकतो. काठेवाडी शेळ्या आहे. काठेवाडी शेळ्या आहे. या उस्मानाबादी शेळ्या आहे. 2 3 वेळाचे काही पहिलं रूपाट आहे. हो, काय किमती लावले या काठेवाडीच्या? 25 गाभण आहे ना? 25,000 रुपये म्हणून राहिले. गाभण शेळ्या आहे. आल्यावरती कमी जास्त होऊन जाईल. विठ्ठलचा बोकड आहे आणि काय किंमत? विठ्ठलचा बोकड आहे 35,000 रुपये म्हणून राहिले. काठवाडी शेळ्यामध्ये या. नमस्कार. आज काय काय आणलंय? काय उस्मानाबादी शेळे उस्मानाबादी शेळ्या. काय दर आहे त्यांची? आहे 15 पासून 25 पर्यंत. 15 पासून 25. गाभणी आहे का? हा गाबणी काही खाटे. मोबाईल नंबर सांगा. 98 86 89 23. धन्यवाद. तर यांच्या शेळ्या ज्या आहे दर बाजारला राहत्या. यांच्या चांगल्या क्वालिटीमध्ये शेळ्या अवेलेबल होतील. तर कोणाला लागत असेल तर कॉल करू शकते.
यांच्याकडच्या ज्या उस्मानाबादी शेळ्या आहे ते तुम्हाला दाखवतो. या उस्मानाबादी शेळ्या आहे त्यांच्या चांगल्या क्वालिटीमध्ये 2-2, 3-3 वेळा तसे शेळ्या आहे. ₹7,000 घेतलेले. कोणत्या जातीचे मेंढे आहेत? गावरान मध्येच ना? गावरान मध्ये मेंढे आहे. नर आहे का? काय किमती लावले? काय दिले? 18,000 दिलेले. काय किमती लावल्या बा? काष्टीहून बोकडे येते हा यांच्या 7,300 म्हणतोय. हा झाले की 6.5. 97-607-47-426. धन्यवाद. बाजारला राहत्या यांच्याकडं अशा क्वालिटी मध्ये बकरं भेटतील. जर कोणाला लागत असेल तर त्यांना कॉल करू शकता. काय किमती लावले रे? ₹5,000. काय मागणी वगैरे काय? 4 पर्यंत मागणी झाली. काय किमती लावल्या यांच्या? किमती काय लावल्या? 9,000 मोटर राहिले. 8 पर्यंत मागणी आली. यांची किमती 10,000 मोटर राहिले. 8 पर्यंत मागणी आली. मेंढा आहे. कुठून आलं? मल्टनवरून मलटणवरून. काय किंमत म्हणतो मेंढ्या? 25,000. 25,000. काय मागणी वगैरे? 23,000 ना. 23,000. तुझा मोबाईल नंबर सांग. 74-98-08-72. घरी आहे ना अजून? जर कोणाला असे नर पाहिजे नसेल तर भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता. चांगल्या क्वालिटी मध्ये लांब मध्ये आहे. आणि जसं की कमेंट मध्ये बोललो होतं की मेंढा दाखवा, तर हा मेंढा आहे, चांगला नर आहे. तपासू राहिले. काय काय किंमत? कुठून आले तू? नगर नगरवरून. काय काय आहे तुमच्याकडे? 8 बकरे 8 बकरी. काय किमती लावली? 8.5 सांगितली. 8.5 सांगितली का? तुम्ही दर बाजारला राहता? हो. कोणकोणते बाजार करते? चाकण, हा, लोणी, हा, तलेगाव हा. आणि आपलं घोडेगाव. तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही ना. नाही. मोबाईल सांगतो मी. तर अशा क्वालिटी मध्ये बकरे आहे यांच्याकडे. काय किमती सांगितलं हो? 11,500 रुपये. 11,500 म्हणून राहिले. काय मागणी वगैरे काय? मागितलं 9.5 पर्यंत. 9:15 आणि मागणी येऊन जाईल.
तर चांगल्या क्वालिटीमध्ये हे बघून घ्या. दा कुठून आले? वेगोज वरून आले का? काय काय आणलेले आज? वक्र आणलेली कोकरं आणले. काय किमती म्हणते यांची? 9,000 9,000. काय मागणी वगैरे काय? 8,500 चालेल. तर कोणाला लागत असेल तर त्यांनी कॉल केला चालेल ना? हा चालेल चालेल. मोबाईल नंबर सांगा मी. 84 हा, 59 हा. 52 100 धन्यवाद. तर यांच्याकडे अशा क्वालिटीमध्ये मेंढ्या कोकर वगैरे भेटतील. तर कोणाला लागत असेल तर कॉल करू शकतो. विजापुरी जातीचा मेंढा आहे, एक नंबर क्वालिटीचा आहे. 25,000 रुपये म्हणून राहिले. तर आपण त्या भाऊला विचारूया काय. घरी आहे का अजून? नाही एवढंच आहे का? विजापुरी जातीचा मेंढा आहे, चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. तर भाऊ विजापुरी जातीचा मेंढा आहे. तर कोणाला लागत असेल तर भाऊला कॉल करू शकता. नंबर सांगा. 83 90 83 61 61. ठीक आहे, धन्यवाद. तो भाऊ विजापुरी जातीचा मेंढा आहे. तर कोणाला लागत असेल तर भाऊला कॉल करू शकता.